स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समाजासाठी कुशल, सक्षम आणि जबाबदार अधिकारी घडवणाऱ्या स्पेक्ट्रम अकॅडमी नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंताचा सन्मान सोहळा 2025 रविवारी उत्साहात पार पडला। अकॅडमीमधून शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह IIT, एम्स सारख्या देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। गेल्या 25 वर्षांपासून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या स्पेक्ट्रम अकॅडमीमधून UPSSC, MPSSC, बँकिंग, SSC, रेल्वे, संरक्षण सेवा व इतर शासकीय विभागांमध्ये शेकडो विद्यार्थी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। या विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात अधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये कपिल सरोदे, रोहिणी देवरे, अक्षय केदारे, दामिनी शिंदे, हर्षद पवार, नितेश घोटी आदी पदोन्नत अधिकाऱ्यांचा समावेश होता। या सर्वांनी आपल्या तयारीतील अनुभव, संघर्ष, अपेक्षा आणि जिद्दीची कहाणी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत शेअर केली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील नीट, JEE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून IIT, एम्स व इतर प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या डिंपल बागुल, आकांक्षा शेजवळ, वृषाली वाघमारे, अंकिता पाटील, श्रेयस वाठोरे, पार्थ थोरात यांचाही सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी संचलित कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DR पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक प्राचार्य सुनील पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले। उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सुनील पाटील म्हणाले की केवळ परीक्षेत यश मिळवणारे विद्यार्थी नव्हेच तर समाजात जबाबदार अधिकारी निर्माण करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे। तर प्रमुख पाहुणे डॉक्टर पाटील म्हणाले की आज सन्मानित झालेले विद्यार्थी पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श आहे। कार्यक्रमात विज्ञान दिन, महिला दिन, संविधान दिन इत्यादी विविध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांच्याही कामगिरीचा गौरव करण्यात आला। रोख बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखी व्यास, अंकुश माकोडे आणि निशक गोसावी यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमीच्या शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। आगामी काळातही अधिक विद्यार्थी घडविण्यासाठी अशाच उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवर वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। स्पेक्ट्रम अकॅडमीने आपले जे गुणवंत निष्वंत विद्यार्थी आहेत मागच्या वर्षभरातले विविध क्षेत्रातले, मग JEE नीट असेल, IIT किंवा मेडिकलला गेलेले विद्यार्थी असतील किंवा शासकीय सेवेमध्ये ज्यांची निवड झाली विविध पदांवर, त्यांच्या सत्कारासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचबरोबर स्पेक्ट्रम अकॅडमी आणि प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत ज्या विविध स्पर्धा राबवल्या गेल्या होत्या त्याच्यातले यशस्वीतांचाही आज सन्मान होता आणि याच्यातून नक्कीच पुढील पिढीला किंवा इतरांनासुद्धा प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। आजचा हा जो कार्यक्रम होता हा महत्त्व करून त्याचा जो मेन उद्देश होता तो यशवंत गुणवंत जे होते त्यांचा सत्कार करण्याचा आणि त्यांच्या सत्कारातून जे नवी पिढी आहे त्यांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांचा जो प्रवास आहे तो किती खडतर होता आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला जेणेकरून नव्या पिढीला त्यातून एक उत्साह मिळेल, एक दिशा मिळेल आणि त्यांच्यासाठी हे यशवंत विद्यार्थी जे आहेत हे एक उदाहरण म्हणून राहतील आणि येणाऱ्या पुढी आपलं जे भविष्य आहे, जे पुढचं आयुष्य आहे ते उज्ज्वल करतील अशी आम्हाला आशा आहे। चांगल्या रीतीने केली पाहिजे। खरं स्वतः मी सुद्धा आता 12वीचं शिक्षण घेत आहे। त्याच्यामध्ये आता सप्टेंबरचा माझा अटेम्प्ट झाला पहिला इंडियाचा, त्याच्यामध्येही मी परीक्षा उत्तीर्ण झालो आणि आता मी SMPT ची तयारी करत आहे। आणि याचं सर्वात मोठं श्रेय हे माझ्या स्वतःला आहे, कारण की स्वतःचा आत्मविश्वास होता की मी करीन आणि मी करून दाखवेन आणि याचमुळे मी आज हे करू शकलो। परंतु त्याच वेळेस आपल्या या स्पेक्ट्रम अकॅडमीची जाहिरात YouTube चॅनलवर प्रस्थापित झाली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये योग्य तो पार्टिसिपेट मी घेतला होता, कारण की मी अभ्यासासोबत माझी जी कला आहे ती कलाही बाहेर समोर सादर करतो आणि मी अशी एक राज्यस्तरीय स्पर्धा नाही ज्याच्यामध्ये उत्तीर्ण झालोय, अशा मी 5-10 राज्यस्तरीय स्पर्धा आहेत ज्या मी जिंकल्या आहेत। आणि त्याच्यामुळे ती कला होती, जी भाषणाची कला आहे ती इतरांसमोर आपण मांडली पाहिजे। त्या कलेला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, त्या कलेचं योग्य ते सादरीकरण झालं पाहिजे, त्यातूनच ती एक कला मानली जाते आणि ती कला ती प्रत्येकाच्याच असते आणि ती वेगवेगळ्या
वेगवेगळ्या रीतीने आपल्याकडे समोर येत असते, परंतु प्रत्येक जण असा विचार करतो की नाही बाबा समोर जायचं नाही, भीती वाटते, बोलू शकत नाही किंवा आपण काही करू शकत नाही, परंतु आपण करू शकतो हे सर्व काय. आणि आता म्हटलं गेलं तर समोर येणारा काय आहे तो सर्व विज्ञानाचा होणारा काय आहे. त्या विज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, त्या स्पर्धा परीक्षांच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपण आता जे करतोय ना ते स्वतःच्या आत्मविश्वासाने केलं पाहिजे आणि स्वतःही केलं पाहिजे आणि स्वतःहूनच केलं पाहिजे. त्यामुळे तरी म्हणतात ना, आठवण फक्त इतिहासाचा आता स्वस्थ बसून चालणार नाही, आठवण फक्त इतिहासाचा आता स्वस्थ बसून चालणार नाही, कृती हवी निश्चय हवा, उपाय दुसरा उरला नाही, कृती हवी निश्चय. प्रबोधन असेल, इन्फोसॉफ्ट असेल, नाशिक मधली अशी एकमेव संस्था आहे की ज्याच्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण शाखा विस्तार झालेला आहे. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या मार्फत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याच्या जोडीने ज्या शिक्षणाची ज्या स्किलची आवश्यकता असते स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ते देण्याचा प्रयत्न करत असतो. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये आपण अभ्यासक्रम शिकतो, प्रत्येक वर्गाचा अभ्यास पूर्ण करतो, परीक्षा देतो, बोर्डाची परीक्षा देतो, विद्यापीठाची परीक्षा देतो, यशस्वी होतो, पुढच्या वर्गामध्ये जातो किंवा आपल्याला पात्रता प्राप्त होते, क्वालिफिकेशन वाढतं आपलं. परंतु आपल्याला एखादी करिअरसाठी नोकरी मिळवायची असेल, मग पोलीस शिपाईची परीक्षा असेल तरी ती स्पर्धा परीक्षा असते, तलाठ्याची परीक्षा असेल तरी ती स्पर्धा परीक्षा असते, PSI व्हायचं असेल तरी ती स्पर्धा परीक्षा असते MPSCची, कलेक्टर व्हायचं असेल, पोलीस कमिशनर व्हायचं असेल, फॉरेनमध्ये अँबॅसेडर व्हायचं असेल, जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला असं वाटतं की आपल्याला एक स्टेबल जॉब पाहिजे असेल तर शासकीय सेवेचा आपण विचार करतो. त्याच्यासाठी UPSC असेल, MPSC असेल, बँकिंग SSC असेल, निवड मंडळाच्या असतील, अशा अनेक स्पर्धा परीक्षा असतात. त्याचबरोबर ज्यांना काहीतरी चांगलं शिक्षण घ्यायचं आहे 10वी 12वी नंतर, डिग्री नंतर, मग त्यांच्यासाठी विविध प्रवेश परीक्षा असतात. 10वी नंतर 10वी पासूनच परीक्षांना सुरुवात होते. तशी त्या परीक्षांचा पाया घातला जातो ऑलिम्पियाड, फाउंडेशन, होमी बाबा या परीक्षा किंवा स्कॉलरशिप सारख्या परीक्षा. या परीक्षांमधून स्पर्धा परीक्षांचा पाया पक्का केला जातो. या स्पर्धा परीक्षा देत जर विद्यार्थी आले तर 12वी नंतर जे विज्ञान मूल्याधारित शिक्षण, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, NEP नुसार आपण म्हणतोय की व्हॅल्यू बेस्ड मूल्यांचं जे आहे हनन होत आहे. आणि समाजामध्ये आपण राहत असताना जर आपण मूल्यवर्धित समाजामध्ये जर राहत नसू तर त्याचे चटके आपल्याला सोसल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्याच्यावरती भर देऊन सुद्धा आमची जी संस्था आहे ही शिस्त, संस्कार, गुणवत्ता आणि मूल्य याच्यावर आधारित, या 4 स्तंभांवरती आधारित आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी देणे. हे नाही की मी खेड्यातला आहे म्हणून मला काही एक्सपोजर नाही आहे असा काही त्याच्यासमोर प्रश्न यायला नको. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे, ज्या इनेट क्वालिटीज आहे, इनबॉर्न क्वालिटीज आहे त्यांना वाव देणे आणि स्पर्धात्मक युगासाठी सक्षम बनवणे. हे जसं एज आहे, व्हर्च्युअल एज आहे, तसं हे स्पर्धात्मक युग आहे. पूर्वी मी पालक जे इथं जमलेले आहेत मुलांचे आईवडील त्यांना मी सांगू इच्छितो की पूर्वी आपली एक संकल्पना होती की बाबा काय झालं, ताप आला जा आपल्या डॉक्टरकडे, है ना, डोकं दुखतं जा आपल्या डॉक्टरकडे, पोट दुखतं जा इकडे. दॅट वॉज अ फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट वॉज देयर, फॅमिली डॉक्टर. बट नाऊ इट हॅज बीन डिमिनिशिंग. नाऊ आजकाल ती वेगवेगळी होते. आज तर एवढी प्रगती होत चालली, एवढी स्पर्धा होत चालली, तर तुम्हाला जर मी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको. AIच्या ह्या जमान्यामध्ये जे आहे, वरच्या दाताचा डॉक्टर वेगळा, खालच्या दाताचा वेगळा, दाढीचा वेगळा, डाव्या डोळ्याचा वेगळा, उजव्या डोळ्याचा वेगळा. येस, दिस इज अ कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड माय डिअर फ्रेंड्स, अँड वी हॅव टू स्टँड. अँड Spectrum Academy is striving very hard for this, to make the children so competent, so efficient, to stand on their own feet and to give the society a fine picture of a dedicated citizen. म्हणून आणि हे करत असताना किती संकट येऊ द्या त्याला आम्ही काही घाबरत नाही आणि कधी संस्था घाबरलेली नाही. कारण हम वो चिराग है, हम वो चिराग है जो आंधियों से नहीं डरते. हम जो चिराग है जो आंधियों से नहीं डरते. अंधेरे चाहे कितने भी हो, रोशनी केवल हम फैलाना जानते हैं, रोशनी केवल हम फैलाना जानते हैं. तो आने दो कितने भी
ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.